चला तर मंडळी, असं कुरकुरीत असं आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत. तर कोणाकोणाला पाहताक्षणी छान तोंडाला पाणी आलं तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवतो आहे बांगडा फ्राय. त्याच्यासाठी घेतला आहे आपण हिरव्या मिरच्या. तिखटाचं प्रमाण ज्याप्रमाणे तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तर इथे कोथिंबीर खूप सारी घ्यायची, आलं लसूण पेस्ट घ्यायची, 1 मोठा चमचा इतका आलं लसूण पेस्ट घ्यायची. तर इथे छोटे चमचे होते म्हणून मी 2 चमचे वापरले. आता याचं वाटण करून आणायचं. पाण्याचा वापर थोडंसं केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस, लिंबाला रस नसेल तर 1 लिंबू वापरलं तरीही चालणार आहे. इथे खूप सारा असं लिंबाचा रस घ्यायचं. मस्त असं ना, पहिला लिंबाचा रस लावून घेतला ना की तो जो बांगडा आपण फ्राय करणार आहे ना, तो आतून मस्त असा ज्युसी तयार होतो आणि टेस्ट पण ज्या वेळेला आपण लिंबाचा रस लावून ठेवतो ना त्याला टेस्ट खूप छान उतरते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. ओल्या वाटणमधला हा बांगडा फ्राय सुंदर असा आणि कुठेही तुम्हाला काटेरीपणा त्याला जाणवणार नाही. अशा पद्धतीने झटपट आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही करून पहा. आणि त्याच्यावरती आपण एक अर्धा चमचा हळद घेतली आणि हे जे वाटण आपण घेतलं होतं ना ते एकसारखं ह्याला लावून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे वाटण. म्हणजे आपण जे मध्ये चिरा मारून घेतलेले आहेत ना त्यालाही आपण त्याच्यामध्ये थोडंसं बोटाच्या सहाय्याने आतमध्ये भरून घ्यायचं आहे. मग ज्यावेळेला आपण फ्राय करतो ना त्यावेळेला आतपर्यंत ते वाटणाचे टेस्ट उतरते आणि मस्त असा आपला बांगडा चवीला लागतो. तर या पद्धतीने आपण लावून घेतल्यानंतर तुम्हाला तिखट हवं असेल ना तर लाल मिरची पावडर तिखटवाली वापरा किंवा बेडकी मिरची पावडर कोणतीही तुम्ही वापरू शकता. मी इथं थोडीशी ना तिखटवाली लाल मिरची पावडर वापरली. आणि मग आपल्याला रवा घ्यायचा. रव्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर ती वापरायची. कारण रव्यालाही मिठाची टेस्ट, तिखटाची छान असा बॅलन्स बसला पाहिजे याच्यासाठी वापरायचं. एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि रव्याचं कोटिंग एकसारखं आपल्याला त्याच्यावरती करून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि मग ते तेलावर आपल्याला पॅनमध्ये हे फ्राय करून घ्यायचे. लगेच आपण फिरवायला जायचं नाही. छान एकसारखं असं त्याला एक साईडने पहिलं कुरकुरीत होऊन द्यायचं आणि मग ते पलटी करायला जायचं. नाही तर काय होतं, आतमध्ये पूर्ण असं ते ओलसर असल्यामुळे ना तुटतो. तर मला हे पहिलं लक्षात ठेवायचं कोणतंही फ्राय करत असताना. पहा, पूर्णपणे आपण ते एक साईड कुरकुरीत करून घेतलेले आणि मग त्याला आपण हे पलटी करून घेत आहोत. मस्त असं मंद आचेवरती ठेवून द्यायचा. म्हणजे हे जेव्हा पलित्याने आपण प्रेस करून घेतला तो आतमध्ये मसाला किंवा पाण्याचं थेंब जे असतं ना ते बाहेर येण्यासाठी आणि मस्त असा मसाला आतपर्यंत जाऊन कुरकुरीतपणा येतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडतं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नक्की तुम्हाला हे एकदा करून पहा. तुम्ही प्रत्येक वेळेला याच पद्धतीने बांगडा फ्राय करून खाल. तर कशी वाटली रेसिपी तीही सांगा. आणि चला, जाता जाता सबस्क्राईब करून जावा. आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तर आता पहा किती सुंदर असा कुरकुरीत असा आपला बांगडा झालेला आहे. तर एकदा केलात ना तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बांगडा फ्राय करून खाल. धन्यवाद.